सर्वांना नमस्कार. फक्त पाणी या यूट्यूब चॅनलवर आपल्या सगळ्यांचे स्वागत. मित्रांनो, वराहमिहिरचे तत्वज्ञान व विज्ञानाद्वारे पाणी शोध. आपण वराहमिहिरचं तत्वज्ञान आणि जे आपल्याकडे 3 मशीन आहेत याद्वारे पॉईंट पाहून श्री विजयकुमार घुमरे सर, सेवानिवृत्त विज्ञान शिक्षक, पारगाव घुमरा, तालुका पाटोदा, जिल्हा बीड यांना आपण त्यांच्या 2 वेगवेगळ्या शेतामध्ये पॉईंट दिले होते. सरांनी दोन्ही शेतात पॉईंट घेतले आणि त्यांना दोन्ही शेतात पाणी मिळालं. तर बघूया आपण आपण नेमके कसे पॉईंट पाहिले होते तिथं. तर या 3 मशीन आहेत आपल्याकडे ज्याद्वारे आपण पॉईंट बघतो. पहिली मशीन जिथं पाणी असेल तिथं फिरते, मात्र यावर पाण्याचं प्रमाण आणि खोली कळत नाही. दुसरी मशीन पाणी ज्या दिशेनं येतं त्या दिशेनं फिरते आणि तिसऱ्या मशीनद्वारे जमीन स्कॅन केली जाते. आपण या तिन्ही मशीनद्वारे घुमरे सरांकडे पॉईंट बघितले. पॉईंट बघितल्यानंतर पहिला पॉईंट आहे हा आपल्या लक्षात आलं की इथं कुठं पाणी मिळू शकतं. आणि इथं प्रत्यक्षामध्ये सरांनी ज्यावेळेस बोरवेल घेतला त्यावेळेस सरांना इथं 60 फुटापासून पाणी मिळायला सुरुवात झाली आणि सरांना तर बघा, दुसऱ्या शेतामध्ये जो आपल्याला ग्राफ आला होता सरांचा, या पद्धतीचा ग्राफ आला होता. या शेतामध्ये या ग्राफपासून एक 100 फूट अंतरावर जुना त्यांनी घेतलेला आणि फेल गेलेला बोर आहे. त्याच्या बाजूलाच हा पॉईंट सक्सेस झालेला आहे. तर इथं आपल्या लक्षात आलं की नेमकं कुठं बोर घेतल्यावर पाणी मिळू शकतं. आणि त्याच दिवशी मग पहिल्या शेतात बोर झाल्यानंतर सरांनी हा दुसऱ्या शेतात बोर घेतला आणि इथं देखील सरांना या प्रत्येक पोस्टमध्ये मी आवर्जून सांगत असतो की आपण प्रयत्न खूप प्रामाणिकपणे करणार. माझा मनातून प्रयत्न असतो की मी दिलेला प्रत्येक पॉईंट यशस्वी व्हावा. मात्र मित्रांनो, आपण निसर्गाला चॅलेंज देऊ शकत नाही. आपण फक्त प्रयत्न करतो. आपण निसर्गाला चॅलेंज देऊ शकत नाही, निसर्गावर मात करू शकत नाही आपण. म्हणून दिलेला प्रत्येकच पॉईंट यशस्वी होतो असं नाही, काही पॉईंट फेल देखील जातात. हे मी प्रत्येकाला पाणी बघायच्या अगोदर स्पष्ट सांगत असतो की मी प्रयत्न प्रामाणिकपणे करणार, मात्र 100% गॅरंटी नाही. आणि मी व्हिडिओमध्ये पण सांगत असतो की ज्यांना 100% गॅरंटी हवी त्यांनी मला कॉलच करू नये. तर मित्रांनो, आपण पुन्हा नवीन व्हिडिओमध्ये नवीन घटकासह लवकरच भेटूया. तोपर्यंत धन्यवाद.